तर मित्रांनो, अचानक प्लॅनिंग झाली आणि आम्ही निघालो इस्कॉनच्या खारघर मंदिराचं दर्शन घ्यायला. कुशीलने आम्हाला धोंडावडोली नाक्यावर सोडल्यानंतर आम्ही भिवंडी बसचा प्रवास करत आम्ही पोचलो भिवंडी डेपोला. भिवंडी डेपोला पोचल्यानंतर लगेच ठाणा बस आली आणि ठाणा बसचा प्रवास करत करत आम्ही पोचलो ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला पोचल्यानंतर इथे आम्ही काढली ऑनलाईन तिकीटं आणि तिकीटं काढल्यानंतर आम्ही 5 ते 10 मिनिट थांबलो आणि ती ट्रेनच लेट झाली आणि फायनली उतरलो आम्ही घनसोलीला उतरल्यानंतर खारघरच्या ट्रेनचा प्रवास करत करत आम्ही पोचलो खारघर स्टेशनला. आणि खारघर स्टेशनला खूप गर्दी होती आणि खारघर स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही रिक्षा बुक केली. रिक्षाचं तिकीट होतं पर पर्सन 20 रुपये आणि या रिक्षाचा प्रवास करत करत आम्ही पोचलो इस्कॉन मंदिराला. आणि समोर तुम्हाला इस्कॉन मंदिर दिसत असेल तर फायनली आजचा व्लॉग आपण इथून सुरुवात करतो. चॅनल नवीन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला करूया सुरुवात आजच्या व्लॉगला. गाईस प्रवास करत आम्ही पोचलोय आता इस्कॉनच्या खारघर मंदिरामध्ये. आपल्यासोबत दिनेश प्रभू इकडे मुक्ताई माताजी, समीक्षा माताजी आमच्या आई आहे. तर चला आपण आता मंदिरामध्ये पोहोचू. गर्दी तर दिसते, संडे आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग इथून मी स्टार्ट करतोय. तर चला. तर मित्रांनो, गेटच्या आतमध्ये प्रवेश तर आम्ही केलेला आहे. फुल गर्दी आहे, आज संडे पण आहे त्याच्यामुळे. चला आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरात. मला वाटते गर्दी दर्शन घ्यायला खूप गर्दी असेल. तेव्हा बाहेरच एवढी गर्दी असते. तिथे चप्पल स्टँड आहे, इथे आपण चप्पल काढून पुढे जाऊया. तर मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट मंदिरामध्ये एक खारघर मंदिराची ओळख आहे. आणि आताच ओपनिंग झालेले नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते त्या मंदिराची ओपनिंग झाली. आता इथून आपण लाईनला लागलेलो आहोत आणि सरळ जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. खूपच गर्दी आहे, जसं दर्शन घ्यायला भेटेल तसं दर्शन घेऊ. तर फायनली मित्रांनो, मंदिर बघा किती सुंदर आहे. आणि या सुंदर मंदिरात आपण आज स्वयं भगवंताचं दर्शन घेणार आहोत. आता आपण राधा मनमोहन मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. ते आधी हे एवढी असेल ते
मित्रांनो फायनली आम्हाला दर्शन झाला राधा मोहन मंदिरामध्ये. खूप छान असं मंदिर आहे बघा इकडे. आणि आता आम्ही थोडी फोटोशूट करतोय. तुम्हाला दिसेल आम्ही मंदिरात आलो होतो दर्शनाला. चला आता इथे अजून मंदिरात भरपूर ओपनिंग बाकी आहे. इकडे पण मंदिरं बनतात बघा छोटे. दशावतार मंदिरे बनणार आहेत ती. हे तर ओपनिंग बाकी आहे अजून. इथून सर्व मंदिराचा पूर्ण एरिया आहे या बघा. हा सुद्धा खूप छान असा नजारा आहे. आणि इकडे समोर मंदिर आहे. वरून बघा इतकी फूट उंची आहे मंदिराची. तर या मंदिराची ओपनिंग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. ते लावलेला पण आहे. आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर इथून थेट निघणार आहोत. लगेच दर्शन वगैरे झालं आणि नाश्ता करतोय. तर मित्रांनो दुपारचा नाश्ता केला आणि आम्ही थेट बसचा प्रवास करत खारघर स्टेशनला निघालो. खारघर स्टेशनला पोचताच थोडा आनंद घेतला. गरमीच्या मोसममध्ये उसाचा रस पिला आणि थेट निघालो आम्ही ट्रेनमध्ये घरच्या प्रवासाला. ट्रेनमध्ये बसलो आणि पोचलो आम्ही सरळ ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला पोचल्यानंतर धावत परत निघालो. लगेच बस पकडली भिवंडी बस. आणि भिवंडी बस म्हणजेच एसीची बस पकडली आम्ही. तिकीट थोडा महाग होता पण बसलो कारण गरम जास्त होत होते. आणि लगेच घरी पोचलो. तर काही जस्ट घरी पोचलो. आजचा प्रवास तुम्ही नक्कीच बघितला असेल ना. आजच्या मंदिराचा प्रवास म्हणजेच आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट मंदिर आणि सर्वात सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्कीच जा. खारघर इथे आहे नवी मुंबईमध्ये राधा मदन मोहन मंदिर. तर नक्की आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीटी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माते की जय.